शुभप्रभात मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. आज माझी कुंकुमार्चन सेवा देवीची झालेली आहे. तर अशा प्रकारे जी मी शुक्रवारची पूजा करते ती आता माझी व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि माझी देवपूजासुद्धा झालेली आहे. आणि आज मम्मीने केला आहे माझ्या अहोंसाठी असा अंड घालून भात. आम्ही अंडा राईस म्हणतो ह्याला. हा काच्या बाहेरसारखा अंडा राईस नाही, हा आपला घरगुती इंडियन अंडा राईस आहे. आणि देवासाठी आज शुक्रवार होता तर मी बनवला होता असा छानपैकी गुळ घालून गोड गोड शिरा. कारण आम्ही तर नॉनव्हेज खाणार नव्हतो, तर आमच्यासाठी बनवला सकाळच्या नाश्त्याला छान गोड शिरा. आणि बाबूला आम्ही आता शाळेत सोडून आलो. त्याच्यानंतर आम्ही जात होतो आता शॉपिंगला. मी जात होती कर्जतला. ॲक्च्युली कर्जतला नवीन ट्रेंड ओपन झाला आहे, रिलायन्स ट्रेंड. हे बघा, हा जो रस्ता आहे ना, हा माथेरानला जाण्याचा रस्ता आहे. तर आम्ही इथून पास होऊन कर्जतच्या रोडला निघालो. तिकडचं जास्त काही शूट नाही करू शकली, पण अशी थोडक्यात मी ही सगळी शॉपिंग केलेली आहे. कारण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता. बाबूला परत शाळेतून आणण्यासाठी आम्हाला यायचं होतं. त्यामुळे तिथे आम्ही पटापट आमची शॉपिंग केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मम्मीने मस्त असा ज्वारीच्या आणि तांदळाच्या भाकऱ्या बनवल्या होत्या. ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून तिने ही भाकरी बनवली, पौष्टिक अशी भाकरी. त्याच्यानंतर तिने हे असं छानपैकी कांदा, बटाटा, फ्लॉवर, वाटाणा आणि शेंगा घालून हा जो रस्सा गेला होता ना, वा खूप सुंदर. म्हणजे आजचं हे माझं खरोखर अगदी श्रावणचं सात्विक जेवण होतं. म्हणजे अशी ही फ्लावर वाटाण्याची रस्सा भाजी, काकडी, टोमॅटो, ही माझी लसूण चटणी आणि माझी भाकरी. सुंदर असं सात्विक जेवण आज मी जेवलेली आहे आणि खरंच मन खूप छान होतं. आणि हे बघा, आज आम्ही संध्याकाळी बाबूला असं मॅजिक वॉलमध्ये घेऊन आलो होतो, जिथे तुम्हाला माहिती आहे ना सगळीकडे सेमच दिसतं. तुम्ही कुठूनही जा पण तुम्हाला तिथे मार्ग मिळत नाही. तर फक्त एक ट्रिकी त्याच्या डोक्याला असं व्हावं की नेहमी तेच खेळून तो कंटाळला होता. त्याच्यामुळे असं ठिकाणी त्याला फिरायला आणलं होतं. तो सुद्धा शोधतच होता. तो फर्स्ट टाईम हे सगळं एक्सपिरियन्स करत होता, त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं. पण छानपैकी त्याने ते पार पाडलं आणि त्याला हे खरंच आवडलं. असे गेम्स तुम्हीही तुमच्या मुलांसोबत खेळत जा. नेहमी फुटबॉल आणि क्रिकेट हे गेम्स आपण खेळतच असतो, पण त्याच्या डोक्याला चालना देणारे काही गेम्स आपण नक्कीच खेळले पाहिजेत. तर आमच्याकडे हे नवीन ओपन झालं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या शॉपमधलं कलेक्शन. हे बघा, असं सुंदर शर्ट्सचं कलेक्शन नवीन माझ्या आता द परंपरामध्ये आलेलं आहे. या ह्या शर्ट्सचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात सुंदर कलर तर आहेतच, व्हायब्रंट छान कलर आहेत ते, पण ह्याची डिझाईनसुद्धा खूप युनिक आहे. आणि ह्याचं जे कपडा आहे तो एवढा सुंदर आहे ना, जो ऑल सीझनला जातो. तुम्हाला घाम नाही येणार, तुम्ही छान कम्फर्टेबल फील कराल. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही गोरे असू दे किंवा तुमचा टोन म्हणजे जो त्वचेचा आपला टोन आहे तो डार्क असू दे, तुम्हाला सगळेच्या सगळे कलर सूट करणार. तर असं सगळं आमच्या कस्टमरचा विचार करून आम्ही हे असं नवीन कलेक्शन आणत असतो. तर अशाच सुंदर कलेक्शनसाठी आणि अशाच सुंदर ब्लॉगसाठी मला फॉलो करा. आणि द परंपराच्या पेजला सुद्धा फॉलो करा. थँक्यू.